आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। संजय राऊतांवर योग्य वेळी बोलेन आणि मी जेव्हा बोलेन तेव्हा काही गोष्टी त्यांच्या पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरे यांचा इशारा। शिंदे आणि पवारांमधील बैठकीमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा, ठाकरे गटाकडून बैठकीमधला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। धारावीचा भूखंड अदानींच्या घशात घालण्यासाठी वर्षा निवासस्थानी सौदा सुरू, तो सौदा आम्ही होऊ देणार नाही। शरद पवार मुख्यमंत्र्यांना कशासाठी भेटले ते सांगता येणार नाही, याबाबत पवारांना विचारा, संजय राऊतांचं वक्तव्य। धारावीमधील सध्याचा स्क्वेअर फुटाचा भाव काढा म्हणजे तुम्हाला यामागचं सगळं राजकारण कळेल, राज ठाकरेंचं धारावीवरून सुरू असलेल्या राजकारणावर सूचक वक्तव्य। लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय, यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही। योजनेविरोधामधील नवी मुंबईतल्या सीएनं दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली। चंद्रचूड साहेबांची नातवंड सुप्रीम कोर्टामध्ये विराजमान झाल्यावर न्याय मिळेल, शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवर सामनातून उपहासात्मक टिप्पणी, कोर्टाने ठरवलं तर 4 दिवसात निकाल लागेल, पण 3 वर्ष फक्त तारखाच पडतायत अशी टिप्पणी। फडणवीस विकास वृत्ती तर अनिल देशमुखांची वसुली बुद्धी, भाजपच्या युवा मोर्चाकडून नागपुरात होर्डिंगबाजी, पवार गटाकडून तक्रार दाखल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामधील आरोग्य व्यवस्था बिमार, जीव गमावणाऱ्या रुग्णाचे सरकारला शाप लागणार, विजय वडेट्टीवार यांची टीका। अमेरिकेमध्ये मंदी येण्याच्या भीतीने भारतासह जगभरातील शेअर बाजार कोसळले, भारतीय शेअर बाजारामध्ये सेन्सेक्स 1900 अंकांनी कोसळला।